टॉपिकचं नाव आहे बायोमॉलिक्यूल. तर बायोमॉलिक्यूल म्हणजे काय ते आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर प्रोटीन्स, विटॅमिन्स, न्यूक्लिक ऍसिड्स, एन्झाइम्स, ऍसिड सॉल्युबल फूड, ऍसिड इनसॉल्युबल फूड हे सर्व गोष्टी काय आहे हे सगळे आपण या टॉपिकमध्ये स्टडी करणार आहोत. तर सगळ्यात सुरुवातीला आपण पाहूया व्हॉट इज मीन बाय बायोमॉलिक्यूल. बायोमॉलिक्यूल म्हणजे काय? तर बायोमॉलिक्यूल म्हणजे काय? ऑल द कार्बन कंटेनिंग कंपाऊंड प्रेझेंट इन द सेल. जेवढे कार्बन कंटेनिंग कंपाऊंड सेल मध्ये प्रेझेंट आहे त्याला आपण काय म्हणतो? बायोमॉलिक्यूल म्हणतो. चला पॉइंट लिहून घ्या. ऑल द कार्बन कंटेनिंग कंपाऊंड present in the cell is called biomolecule. म्हणजे सेल मध्ये जे काही कार्बन कंटेनिंग कंपाऊंड प्रेझेंट आहेत, कार्बोहायड्रेट असतील, प्रोटीन्स असतील, प्रोटीन्स असतील, याला आपण काय म्हणतो? बायोमॉलिक्यूल म्हणतो. म्हणजे एकाच सेल मध्ये जेवढे काही कार्बन कंटेनिंग कंपाऊंड प्रेझेंट असणार आहेत त्याला आपण काय म्हणणार? बायोमॉलिक्यूल म्हणणार. तर आपण सगळ्यात सुरुवातीला काय केलं विद्यार्थी मित्रांनो? आपण सर्वात सुरुवातीला अर्थ क्रस्ट मध्ये काय केलं? एलिमेंटल एनालिसिस केलं. काय केलं? एलिमेंटल एनालिसिस केलं. अगदी बेसिक पासून आपण पाहतो. एलिमेंटल एनालिसिस आपण केलं. ज्यावेळेस आपण अर्थ क्रस्ट मध्ये एलिमेंटल एनालिसिस केलं त्यावेळेस आपल्याला काय समजलं की अर्थ क्रस्ट मध्ये काही एलिमेंट प्रेझेंट आहेत. कोणकोणते एलिमेंट प्रेझेंट आहेत? कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन. These are the elements that are present in the earth crust. त्यानंतर आपण काय केलं? एक लिव्हिंग टिश्यू घेतला. काय घेतलं? एक लिव्हिंग टिश्यू घेतला आणि त्याचं पण आपण काय केलं? एलिमेंटल एनालिसिस केलं. त्याचं पण आपण काय केलं? एलिमेंटल एनालिसिस केलं. मग ज्यावेळेस आपण लिव्हिंग टिश्यूचं एलिमेंटल एनालिसिस केलं तेव्हा सुद्धा आपल्याला लिव्हिंग टिश्यू मध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन ही एलिमेंट सापडतात. म्हणजे अर्थ क्रस्ट मध्ये आणि लिव्हिंग टिश्यू मध्ये जी काही एलिमेंट्स आहेत ते कसे आहेत? सारखे आहेत. बरोबर? नोट पॉइंट मध्ये आपण लिहूया एलिमेंट्स प्रेझेंट इन द अर्थ क्रस्ट. एलिमेंट्स प्रेझेंट इन अर्थ क्रस्ट and living tissue. Elements present in the earth crust and living tissue are same. Elements कसे आहेत? सेम आहेत, परंतु यांचं जे काही कंपोजिशन असेल, यांचं जे काही अमाउंट आहे ते कसं वेगळं आहे. बट अमाउंट and compound they form are different. जर ही अर्थ क्रस्ट मध्ये आणि लिव्हिंग टिश्यू मध्ये एलिमेंट सारखे असेल, तेच एलिमेंट प्रेझेंट असतील, पण त्यांचं जे काही अमाउंट आहे अर्थ क्रस्ट मध्ये आणि लिव्हिंग टिश्यू मध्ये ते कसं आहे? वेगळं आहे. त्यांच्यापासून जे काही कंपाऊंड फॉर्म होणार आहे ती कशी आहे? वेगळी आहे. ठीक आहे? तर आपल्या एनसीईआरटी मध्ये एक चार्ट दिलेला बघा विद्यार्थी मित्रांनो 9.1. त्या चार्ट मध्ये काय केलं? एका साईडला एलिमेंट्सची नावं दिली, नंतर दुसऱ्या साईडला अर्थ क्रस्ट मध्ये ते एलिमेंटचं कंपोजिशन किती प्रमाणामध्ये प्रेझेंट आहे आणि अर्थ क्रस्ट मध्ये लिव्हिंग टिश्यू मध्ये किती प्रमाणामध्ये प्रेझेंट आहे त्याचं कंपोजिशन त्यांना दिलेलं आहे. तर आपल्याला परीक्षेमध्ये त्याचं कंपोजिशन कधी विचारणार नाही. तर मग आपल्याला परीक्षेमध्ये विचारणार काय? त्या चार्ट मधून तर त्यांची ऑर्डर विचारणार. अर्थ क्रस्ट मध्ये सगळ्यात जास्त कोणता प्रेझेंट असेल, सगळ्यात कमी कोणता प्रेझेंट असेल, लिव्हिंग टिश्यू मध्ये सगळ्यात जास्त कोणता प्रेझेंट असेल, लिव्हिंग कमी कोणता प्रेझेंट असेल. तर आपण पाहूया. फर्स्ट आपण पाहूया अर्थ क्रस्ट मध्ये. अर्थ क्रस्ट मध्ये सगळ्यात जास्त कोणता एलिमेंट प्रेझेंट असेल तो आहे ऑक्सिजन. विद्यार्थी मित्रांनो, ऑक्सिजन इज द मोस्ट अबाउंडंट एलिमेंट प्रेझेंट इन द अर्थ क्रस्ट. त्यानंतर सिलिकॉन, त्यानंतर कॅल्शियम, त्यानंतर सोडियम, त्यानंतर मॅग्नेशियम, त्यानंतर हायड्रोजन, त्यानंतर सल्फर, बरोबर, कार्बन, त्यानंतर नायट्रोजन. ठीक आहे? ही जी काही सल्फर
अर्धकश मध्ये सगळ्यात जास्त आपल्याला कोणता एलिमेंट सापडतो तो कोणता आहे ऑक्सिजन. त्यानंतर आपण बघूया लिव्हिंग टिश्यू मध्ये सगळ्यात जास्त कोणता सापडतो. कशामध्ये लिव्हिंग टिश्यू मध्ये. ज्यावेळेस आपण लिव्हिंग टिश्यू मध्ये पाहिलं त्यावेळेस आपल्याला समजलं सगळ्यात जास्त ऑक्सिजन प्रेझेंट आहे, त्यानंतर कार्बन प्रेझेंट आहे, त्यानंतर नायट्रोजन प्रेझेंट आहे, त्यानंतर कॅल्शियम प्रेझेंट आहे, त्यानंतर मॅग्नेशियम प्रेझेंट आहे, कॅल्शियम नंतर हायड्रोजन प्रेझेंट आहे आणि हायड्रोजन नंतर सोडियम, नंतर मॅग्नेशियम आणि सगळ्यात शेवटी जर कोणता असेल तर सिलिकॉन. आणि हा सिलिकॉन कसा आहे तर अतिशय कमी प्रमाणामध्ये लिव्हिंग टिश्यू मध्ये प्रेझेंट आहे. ही आहे विद्यार्थी मित्रांनो ऑर्डर अर्धकश मध्ये किती प्रमाणामध्ये सगळ्यात जास्त कोणता एलिमेंट सापडतो आणि लिव्हिंग टिश्यू मध्ये कोणता एलिमेंट सापडतो. तर आपल्याला परीक्षेमध्ये असा प्रश्न आता येऊ शकतो की अर्धकश मध्ये सगळ्यात जास्त ऑर्डर सांगा किंवा सगळ्यात जास्त कोणता सापडतो, त्यानंतर कोणता सापडतो, लिव्हिंग टिश्यू मध्ये सगळ्यात जास्त कोणता सापडतो, त्यानंतर कोणता सापडतो. तर जे काही कंपोजिशन आहे पर्सेंटेज मध्ये ते कधी परीक्षेला विचारलं जात नाही. ठीक आहे. तर आपण काय पाहिलं what is meant by biomolecules or the carbon containing compound present in the cell is called biomolecule. जे काही कार्बन कंटेनिंग कंपाऊंड सेल मध्ये प्रेझेंट असते त्याला आपण बायोमॉलिक्यूल म्हणूया. आपण एलिमेंट अर्धकश मध्ये एलिमेंट अनालिसिस केलं, लिव्हिंग टिश्यू मध्ये एलिमेंट अनालिसिस केलं, त्यावेळेस आपल्याला समजलं की दोन्ही ठिकाणी जे काही एलिमेंट्स आहेत ते कसे सारखेच आहेत. कोणकोणते कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन. परंतु त्यांचं जे काही अमाउंट आहे ते कसं आहे वेगळं आहे. त्यांचं काय अमाउंट कसं आहे तर वेगळं आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत की एक लिव्हिंग टिश्यूला एक जो काही लिव्हिंग टिश्यू आहे त्याचं अनालिसिस आपण दोन पद्धतीने करणार. त्याच्यामध्ये कोणकोणते कंपाऊंड्स प्रेझेंट आहेत त्याचं आपण काय करणार अनालिसिस दोन पद्धतीनं करणार. एक आपण केमिकल अनालिसिस करणार आणि एक आपण इनऑर्गॅनिक अनालिसिस करणार. तर मग पाहूया अनालिसिस ऑफ लिव्हिंग टिश्यू. अनालिसिस ऑफ लिव्हिंग टिश्यू पहिला आपण कोणती मेथड वापरणार. फर्स्ट आपण यूज करणार केमिकल अनालिसिस. केमिकल अनालिसिस ज्यावेळेस आपण केमिकल अनालिसिस करणार त्यावेळेस आपल्याला काय समजणार आहे की त्या टिश्यू मध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड कोणकोणते प्रेझेंट आहेत हे आपल्याला केमिकल अनालिसिस केल्यानंतर कळेल. आणि ज्यावेळेस आपण इनऑर्गॅनिक अनालिसिस करणार इनऑर्गॅनिक अनालिसिस त्यावेळेस आपल्याला लिव्हिंग टिश्यू मध्ये इनऑर्गॅनिक एलिमेंट्स कोणकोणते आहेत ते आपल्याला समजतील. तर चला आपण पाहूया पहिला केमिकल अनालिसिस. फर्स्ट कोणतं पाहूया आपण केमिकल अनालिसिस. तर आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे लिव्हिंग टिश्यूचं केमिकल अनालिसिस करायचं आहे. केमिकल अनालिसिस. तर बघा विद्यार्थी मित्रांनो केमिकल अनालिसिस करण्यासाठी आपण जे काही सॅम्पल घेतलेले आहे सॅम्पल आपण सॅम्पल काय घेतलं एक लिव्हिंग टिश्यू घेतला. काय घेतला एक लिव्हिंग टिश्यू घेतला किंवा आपण एक लिप पण घेऊया. एक लिप पण घेऊ शकतो किंवा लिव्हर सेल घेऊया. ठीक आहे लिव्हर सेल यापैकी तुम्ही कोणतेही कंपाऊंड सॅम्पल साठी घेऊ शकता. तर आपण काय केलं विद्यार्थी मित्रांनो लिप घेतलं. काय घेतलं लिप घेतलं. ठीक आहे मग ही लिप घेतलं. मग आपण या लिपला काय केलं आपण क्रश केलं. काय केलं क्रश केलं. कशामध्ये मोर्टार अँड पिस्टल याच्यामध्ये आपण काय केलं क्रश इन मोर्टार अँड पिस्टल. मोर्टार अँड पिस्टल यामध्ये आपण याला क्रश केलं. तर बघूया मोर्टार अँड पिस्टल कसं असतं. याच्यामध्ये आपण काय केला क्रश केलं. ज्यावेळेस आपण क्रश केलं लिव्हिंग टिश्यूला मोर्टार अँड पिस्टल मध्ये त्यावेळेस आपण काय केलं याच्यामध्ये एक कंपाऊंड ऍड केला. तो कोणता आहे केला तो कोणता ट्रायक्लोरो एसिटिक ऍसिड. ट्रायक्लोरो एसिटिक ऍसिड हा कंपाऊंड आपण मोर्टार अँड पिस्टल मध्ये काय केला ऍड केला. ज्यावेळेस मोर्टार अँड पिस्टल मध्ये टिश्यूचं लिव्ह असेल किंवा लिव्हिंग टिश्यूचं आपण क्रश करत असतात त्यावेळेस आपण ट्रायक्लोरो एसिटिक ऍसिड टाकलं त्यावेळेस आपल्याला काय भेटलं पेस्ट भेटलं. काय भेटलं पेस्ट. मग ही जी काही भेटलेली
या पेजला काय केलं, फिल्टर केलं. काय केलं, तर फिल्टर करूया आपण या पेजला. आणि पेजला फिल्टर का करायचं, कारण की आपल्याला समजेल, आपल्याला माहिती होईल की नेमकं त्यामध्ये कोणकोणते कंपाऊंड प्रेझेंट आहे. तर या पहिले आणि आपण त्याला काय केलं, हे जे काही पेज होतं त्याला आपण ऍड केलं आणि आपण त्याला काय केलं, फिल्टर केलं. ज्यावेळेस आपण फिल्टर केलं त्यावेळेस आपल्याला समजलं की काही कंपाऊंड फिल्टर झाले आणि काही कंपाऊंड फिल्टर झाले नाही. मग जे कंपाऊंड इथे राहिले तर आपण काय म्हणूया, रेटिनेट म्हणूया. काय म्हणूया, रेटिनेट. आणि जे कंपाऊंड फिल्टर झाले तर आपण लावूया फिल्ट्रेट. काय लावूया आपण त्याला, फिल्ट्रेट. मग रेटिनेट आर नथिंग बट ऍसिड इनसॉल्युबल पूल. यालाच आपण काय म्हणणार, ऍसिड इनसॉल्युबल पूल म्हणणार. काय म्हणणार, ऍसिड इनसॉल्युबल पूल. आणि जे काही फिल्टरेट झाले, फिल्टर करून खाली आले त्याला आपण काय म्हणणार, ऍसिड सॉल्युबल पूल म्हणणार. काय म्हणणार, ऍसिड सॉल्युबल पूल म्हणणार. हे ऍसिड इनसॉल्युबल पूल आहे, रेटिनेट आहे. याच्यामध्ये आपल्याला काय सापडले, याच्यामध्ये आपल्याला पॉलिमरिक सबस्टन्स सापडले. काय सापडले, पॉलिमरिक सबस्टन्स आपल्याला याच्यामध्ये सापडले. पॉलिमरिक सबस्टन्स आपल्याला यामध्ये सापडले. मग कोणकोणते पॉलिमरिक सबस्टन्स आपल्याला याच्यामध्ये सापडलेले, विद्यार्थी मित्रांनो, आपल्या याच्यामध्ये प्रोटीन, न्यूक्लिक ऍसिड आणि पॉलिसॅकराइड ही पॉलिमरिक सबस्टन्स आपल्याला सापडले. कोणकोणते, प्रोटीन, न्यूक्लिक ऍसिड, प्रोटीन, न्यूक्लिक ऍसिड and polysaccharide ही सारी पॉलिमरिक सबस्टन्स आपल्याला त्यामध्ये सापडले. ज्यावेळेस आपण या पॉलिमरिक सबस्टन्सचं मॉलिक्युलर वेट कॅल्क्युलेट केलं त्यावेळेस आपल्याला समजलं त्याचं जे काही मॉलिक्युलर वेट आहे, काय मॉलिक्युलर वेट हे 800 डाल्टन पेक्षा कसं आहे, जास्त आहे. 800 डाल्टन पेक्षा यांचं मॉलिक्युलर वेट काय जास्त आहे. ज्यावेळेस आपण फिल्ट्रेट ऍसिड सॉल्युबल पूल मध्ये आपण पाहिलं त्यात काय आहे, त्याच्यामध्ये आपण थाउजंड्स ऑफ केमिकल सापडले. काय, थाउजंड्स ऑफ केमिकल्स आपल्याला यामध्ये सापडले. त्याचबरोबर आपल्याला यामध्ये शुगर सापडली. काय सापडली, शुगर सापडली. त्यानंतर यामध्ये आपल्याला आयॉन्स सापडले. त्यानंतर त्यामध्ये न्यूक्लिओसाइड, नंतर न्यूक्लिओटाइड ही सारी कंपाऊंड आपल्याला कुठे सापडले, तर फिल्ट्रेट मध्ये सापडले. ज्यावेळेस आपण याचं मॉलिक्युलर वेट कॅल्क्युलेट केलं त्यावेळेस आपल्याला समजलं या कंपाऊंडचं जे काही मॉलिक्युलर वेट आहे इज लेस दॅन 800 डाल्टन. याचं मॉलिक्युलर वेट किती विद्यार्थी, 800 डाल्टन पेक्षा कमी सापडलं. तर आपण सुरुवातीला केमिकल अनालिसिस करताना काय केलं, एक लिव्हिंग टिश्यू घेतला, त्याला क्रश केलं. त्याच्यामध्ये मोर्टार अँड पेस्टल मध्ये ज्यावेळेस क्रश करत होतो त्यावेळेस आपण त्याला काय केलं, त्यामध्ये ऍड केलं. काय केलं, ट्रायक्लोरोएसिटिक ऍसिड. ज्यावेळेस ट्रायक्लोरोएसिटिक ऍसिड ऍड केलं त्यावेळेस आपल्याला काय भेटलं, पेस्ट भेटलं. त्या पेस्टचं आपण काय केलं, मग तर आपण फिल्टर करून घेतलं. ज्यावेळेस फिल्टर करून घेतलं त्यावेळेस आपल्याला समजलं काही कंपाऊंड फिल्टर झाले, काही कंपाऊंड फिल्टर नाही झाले. जी कंपाऊंड फिल्टर झाली तर आपण फिल्टर करू, जी फिल्टर नाही झाली तर आपण रिनेट म्हणू, त्याला आपण ऍसिड इनसॉल्युबल पूल सुद्धा म्हणतो. तर रिनेट मध्ये काय आहे, तर पॉलिमरिक सबस्टन्स आहे. कोणकोणते पॉलिमरिक सबस्टन्स आहेत, तर प्रोटीन्स, न्यूक्लिक ऍसिड्स आणि पॉलिसॅकराइड. दिस आर द रिनेट प्रेझेंट इन दॅट. त्यानंतर आपण पाहिलं मॉलिक्युलर वेट कॅल्क्युलेट केलं तर काय झालं, मॉलिक्युलर वेट त्यांचं 800 डाल्टन पेक्षा कसं आहे, जास्त आहे. फिल्टर मध्ये आपण पाहिलं, फिल्टरला आपण काय म्हणूया, ऍसिड सॉल्युबल पूल म्हणूया. त्याच्यामध्ये काय आहे, थाउजंड्स ऑफ केमिकल, शुगर्स, आयॉन्स, न्यूक्लिओटाइड्स एवढे सगळे कंपाऊंड्स आपल्याला सापडले. ज्यावेळेस आपण त्याचं मॉलिक्युलर वेट कॅल्क्युलेट केलं त्यावेळेस ते मॉलिक्युलर वेट किती होतं, रे मित्रांनो, 800 डाल्टन पेक्षा कसं होतं, कमी होतं. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे. ठीक आहे. तर आपण नेक्स्ट आपण काय करणार आहोत, तर आपण एक सेल घेऊया. काय घेऊया, सेल. सपोज ही एक सेल आहे आणि या सेलला आपल्याला काय करायचं आहे, डिस्ट्रॉय करायचं. काय करायचं या सेलला, या सेलला विद्यार्थी मित्रांनो आपल्याला डिस्ट्रॉय करायचं. लेट्स डिस्ट्रॉय द सेल. आपल्याला काय करायचं, आपली सेल आहे, सेल आहे, त्याला आपल्याला काय करायचं, डिस्ट्रॉय करायचं. तर आपल्याला माहिती आहे सेल मध्ये काय प्रकारचे साहित्य ऑर्गॅनिल्स प्रेझेंट असतात,
ज्यावेळेस आपण सेलला डिस्ट्रॉय केलं त्यावेळेस आपल्याला समजलं की जी काही ऑर्गनेल आहे, ही जी काही ऑर्गनेल्स आहेत, तर आपण यांना ऍसिड इन्सॉल्युबल पूल म्हणतो. यांना ऍसिड इन्सॉल्युबल पूल म्हणजे यांना डिस्ट्रॉय केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही याचं फिल्टर करणार तर हे फिल्टर होतील का? नाही होणार. मग आपण ऍसिड इन्सॉल्युबल पूल म्हणणार. याला ऍसिड इन्सॉल्युबल ऑर्गनेल जे ऑर्गनेल्स आहेत त्यांना आपण ऍसिड इन्सॉल्युबल पूलच का म्हणणार? कारण की जी ऑर्गनेल्स आहेत ती कशापासून बनलेली आहेत? दिस ऑर्गनेल्स आर मेड अप ऑफ प्रोटीन्स अँड लिपिड्स. मेड अप ऑफ प्रोटीन अँड लिपिड. प्रोटीन आणि लिपिड पासून बनलेले आहे म्हणून आपण त्यांना काय म्हणतो? ऍसिड इन्सॉल्युबल पूल म्हणतो. नंतर आपण काय केलं? सायटोप्लाझम मध्ये एनालिसिस केलं. सायटोप्लाझमचं एनालिसिस केलं. त्यावेळेस आपल्याला समजलं की सायटोप्लाझम मध्ये दोन्ही प्रकारचे कंपाऊंड प्रेझेंट आहेत. एक ऍसिड सॉल्युबल सुद्धा प्रेझेंट आहे आणि एक ऍसिड इन्सॉल्युबल सुद्धा प्रेझेंट आहे. तर ऍसिड सॉल्युबल पूल आणि ऍसिड इन्सॉल्युबल पूल म्हणजे दोन्ही पण कंपाऊंड्स याच्यामध्ये सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट आहेत असं आपल्याला पाहायला मिळालं. ऍसिड सॉल्युबल पूल मध्ये कोण कोण सापडलं आपल्याला? त्याच्यामध्ये आपल्याला शुगर सापडली आणि आयॉन सापडले. शुगर आणि आयॉन. आणि इकडे आपल्याला काय सापडलं? प्रोटीन. काय सापडलं? प्रोटीन आणि स्टार्च. काय सापडलं? प्रोटीन आणि स्टार्च. जेव्हा आपण सायटोप्लाझमचं एनालिसिस केलं त्याच्यामध्ये दोन प्रकारचे कंपाऊंड सापडले, ऍसिड इन्सॉल्युबल आणि ऍसिड सॉल्युबल. त्यानंतर आपण सेल वॉल आहे की जी काही सेल वॉल आहे त्या सेल वॉलचं सुद्धा आपण ज्यावेळेस एनालिसिस केलं त्यावेळेस आपल्याला समजलं की काय समजलं की सेल वॉल कशी आहे? ऍसिड इन्सॉल्युबल पूल आहे. काय ऍसिड इन्सॉल्युबल पूल आहे? कारण की सेल वॉल कशाने बनलेली आहे? सेल्युलोज बनलेली आहे. कशाने बनलेली आहे? सेल्युलोज. आणि सेल्युलोज काय आहे? आपल्याला माहिती आहे सेल्युलोज काय आहे? तर पॉलिसॅकराइड आहे. काय आहे? पॉलिसॅकराइड. मग आपण आत्ताच पाहिलं होतं जी काही सगळी पॉलिसॅकराइड्स आहेत ते कुठे येणार आहेत? ते ऍसिड इन्सॉल्युबल पूल मध्ये. म्हणजे प्रोटीन्स असते, लिपिड्स असते आणि पॉलिसॅकराइड असते. हे सगळे कंपाऊंड्स कशामध्ये येतील? ऍसिड इन्सॉल्युबल पूल मध्ये. ठीक आहे. आपण काय केलं? सेल घेतली त्या सेलला काय केलं? डिस्ट्रॉय केलं. म्हणजे आपल्याला माहिती सेल मध्ये काय ऑर्गनेल्स आहेत, सायटोप्लाझम आहे आणि सेल वॉल पण आहे. जी काही ऑर्गनेल्स आहेत ती कशी आहे? ऍसिड इन्सॉल्युबल पूल आहे. ऍसिड इन्सॉल्युबल पूल का? कारण की हे कशाने बनलेले आहे? प्रोटीन्स आणि लिपिड पासून. नंतर आपण सायटोप्लाझमचं एनालिसिस केलं त्यात काय सापडलं आपल्याला? ऍसिड सॉल्युबल आणि ऍसिड इन्सॉल्युबल दोन्ही प्रकारचे कंपाऊंड सापडले. ऍसिड सॉल्युबल मध्ये आपल्याला शुगर आणि आयॉन सापडले आणि ऍसिड इन्सॉल्युबल मध्ये आपल्याला स्टार्च सापडले. ठीक आहे. नंतर आपण काय केलं? सेल वॉलला डिस्ट्रॉय केलं. जेव्हा सेल वॉलचं एनालिसिस केलं त्यावेळेस ती पण कशी ऍसिड इन्सॉल्युबल आहे. ऍसिड इन्सॉल्युबल सेल वॉल का आहे? कारण की कशाने बनलेली आहे? सेल्युलोजने बनलेली आहे. आणि सेल्युलोज हे काय आहे? सेल्युलोज इज नथिंग बट अ पॉलिसॅकराइड. ठीक आहे. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर. त्यानंतर आपण बघूया डिफरन्स. डिफरन्स काय करणे? म्हणजे त्यात ऍसिड सॉल्युबल पूल आणि ऍसिड इन्सॉल्युबल पूल. तर ऍसिड सॉल्युबल पूल मध्ये आपल्याला काय सापडलं? पॉलिसॅकराइड्स आहेत, प्रोटीन्स आहेत आणि न्यूक्लिक ऍसिड्स आहेत. ऍसिड इन्सॉल्युबल मध्ये काय? शुगर, आयॉन्स. ठीक आहे. आपण दोन मिनिटात लिहून घेऊया. ऍसिड सॉल्युबल and acid insoluble. याच्यामध्ये आपल्याला काय सापडलं? पॉलिसॅकराइड. काय सापडले? पॉलिसॅकराइड. त्यानंतर न्यूक्लिक ऍसिड. लक्षात ठेवा याच्यामध्ये प्रश्न येतात परीक्षेला. न्यूक्लिक ऍसिड. त्यानंतर प्रोटीन्स. These are the acid insoluble. These are acid insoluble. आणि ऍसिड सॉल्युबल मध्ये काय? शुगर, आयॉन्स, न्यूक्लिओसाइड, न्यूक्लियोटाइड, नंतर अमाइनो ऍसिड्स. These are acid soluble. ठीक आहे. ऍसिड इनसॉल्युबलचं मॉलिक्युलर वेट आपण ज्यावेळेस कॅल्क्युलेट करतो ते किती असणार आहे? ग्रेटर दॅन 800 डाल्टन. आणि याचं काय आहे? मॉलिक्युलर वेट लेस दॅन 800 डाल्टन. म्हणजे ऍसिड सॉल्युबलचं वेट किती असणार आहे? 800 डाल्टन पेक्षा कमी असणार. तर यानंतर आपल्या एन्झायटीमध्ये त्यांना एक चार्ट दिलेला आहे. काय दिलेलं आहे? एक चार्ट दिलेला आहे. आणि त्या चार्ट मध्ये त्यांना काय केलेलं आहे? तर ऍसिड कंपोजिशन ऑफ द सेल म्हणजे ते जे जे काही कंपाऊंड्स आहेत
वॉटर मॉलिक्यूल, प्रोटीन्स, न्यूक्लिक ऍसिड, लिपिड यांचं सेलमध्ये किती पर्सेंटेज मध्ये ते सेलमध्ये प्रेझेंट आहे, वॉटर किती प्रेझेंट आहे, कार्बोहायड्रेट किती प्रेझेंट आहे, लिपिड किती प्रेझेंट आहे हे दिलेलं आहे. पण आपल्याला त्या परीक्षेमध्ये विचारणार का नाही विचारणार, ते काय विचारणार, ऑर्डर विचारणार. लक्षात ठेवायचं सगळ्यात जास्त सेलमध्ये काय प्रेझेंट आहे, वॉटर, त्यानंतर प्रोटीन, त्यानंतर न्यूक्लिक ऍसिड, त्यानंतर कार्बोहायड्रेट्स, त्यानंतर ऍसिड, प्रोटीन, न्यूक्लिक ऍसिड, कार्बोहायड्रेट्स, नंतर लिपिड्स आणि लास्ट काय प्रेझेंट असणार आहे तर आयॉन्स. बघा सगळ्यात जास्त काय सेलमध्ये वॉटर आहे, त्यानंतर प्रोटीन्स आहे, त्यानंतर न्यूक्लिक ऍसिड, त्यानंतर कार्बोहायड्रेट, त्यानंतर लिपिड्स आणि आयॉन. अशा प्रकारे ही ऑर्डर आहे की कशाची कंपोजिशन ऑफ सेलच्या कंपोजिशन मध्ये काय जास्त आहे आणि काय कमी. जास्त काय वॉटर आहे, त्यानंतर प्रोटीन, नंतर न्यूक्लिक ऍसिड. ठीक आहे. तर आतापर्यंत आपण जे काही पाहिलं ऍसिड सॉल्युबल पूल, ऍसिड इनसॉल्युबल पूल, यामध्ये परीक्षेला कसे प्रश्न विचारले जातात ते आपण पाहूया. लेट्स सी द क्वेश्चन. तर पहिला प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोलॅजन, ही जी काही कोलॅजन आहे की ऍसिड सॉल्युबल आहे का ऍसिड इनसॉल्युबल आहे ते आपल्याला विचारते. मग आपण फाइंड आउट कसं करायचं, पाठात अजिबात करायचं नाही. आपल्याला माहिती आहे कोलॅजन काय आहे, प्रोटीन आहे, बरोबर. कोलॅजन काय आहे, प्रोटीन आहे. मग प्रोटीन आलं होतं कुठे, ऍसिड इनसॉल्युबल पूल मध्ये. कुठे, ऍसिड इनसॉल्युबल पूल मध्ये. मग आपण आन्सर मध्ये काय करणार, कोलॅजन इज अ ऍसिड इनसॉल्युबल पूल. त्यानंतर आपण पाहूया ग्लायसिन. ग्लायसिन काय आहे मित्रांनो, ग्लायसिन काय आहे, अमायनो ऍसिड. काय अमायनो ऍसिड. मग आपण आता लिहिलं होतं राईट साइडला अमायनो ऍसिड कशामध्ये येतात, ऍसिड सॉल्युबल पूल मध्ये. कशामध्ये, ऍसिड सॉल्युबल पूल मध्ये. ठीक आहे. त्यानंतर टीआरएनए काय नाही म्हणजे काय, न्यूक्लिक ऍसिड. काय आहे, न्यूक्लिक ऍसिड. न्यूक्लिक ऍसिड येतो कशामध्ये, ऍसिड इनसॉल्युबल पूल मध्ये. कशामध्ये येते, ऍसिड इनसॉल्युबल पूल मध्ये. त्यानंतर दुसरा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याच्यामध्ये ते स्टार्च. स्टार्च काय आहे सांगा. स्टार्च कसे पॉलिमरिक आहे का नाही, स्टार्च कसे पॉलिमरिक. म्हणजे पॉलिमरिक सबस्टन्स कुठे असतात रे, ऍसिड इनसॉल्युबल मध्ये. कशामध्ये, ऍसिड इनसॉल्युबल पूल. त्यानंतर रायबोज काय आहे, शुगर, बरोबर. रायबोज काय आहे, शुगर. शुगर कुठे येते रे, ऍसिड सॉल्युबल पूल. करेक्ट, ऍसिड सॉल्युबल पूल. त्यानंतर काय, प्लाझ्मिड. प्लाझ्मिड म्हणजे काय, एक्स्ट्रा क्रोमोसोमल सर्क्युलर डीएनए. तर आपण काय म्हणतो, प्लाझ्मिड म्हणतो. म्हणजे प्लाझ्मिड काय आहे, डीएनए आहे. म्हणजे काय आहे, न्यूक्लिक ऍसिड आहे. म्हणजे हे कसे, न्यूक्लिक ऍसिड म्हणजे ऍसिड इनसॉल्युबल पूल. त्यानंतर रायबोसोम. नंतर काय, रायबोसोम काय नाही, ऑर्गेनेल आहे का नाही. ठीक आहे. रायबोसोम काय, ऑर्गेनेल. म्हणजे हा कसा आहे, ऍसिड इनसॉल्युबल पूल. त्यानंतर आपण पाहूया ॲडेनोसिन. ॲडेनोसिन हे काय आहे, न्यूक्लिओसाइड. काय आहे, न्यूक्लिओसाइड. मी तुम्हाला आताच लिहून दिलं, न्यूक्लिओसाइड आणि न्यूक्लिओटाइड्स कम्स अंडर ऍसिड सॉल्युबल पूल. म्हणजे काय, ऍसिड सॉल्युबल पूल. ASP म्हणजे काय, ऍसिड सॉल्युबल पूल. त्यानंतर आपण पाहूया सॉडियम क्लोरीन. ऍसिड सोडियम आणि क्लोरीन हे काय आहे, आयॉन्स आहेत का नाही, बरोबर. आयॉन्स कसे येतात, ऍसिड सॉल्युबल पूल मध्ये, बरोबर. कशामध्ये येतात, ऍसिड सॉल्युबल पूल मध्ये. त्यानंतर आपण पाहूया लास्ट बट नॉट लीस्ट, दॅट इज नथिंग बट इन्सुलिन. इन्सुलिन काय आहे, प्रोटीन. काय आहे, प्रोटीन. म्हणजे काय, ऍसिड इनसॉल्युबल पूल. म्हणजे काय, ऍसिड इनसॉल्युबल पूल प्रेझेंट आहे. त्यानंतर आपण पाहूया पाल्मिटिक ऍसिड. पाल्मिटिक ऍसिड काय, फॅटी ऍसिड. काय, फॅटी ऍसिड. हे कुठे येणार, ऍसिड इनसॉल्युबल पूल मध्ये. अशा प्रकारचे प्रश्न ते परीक्षेला विचारले जातात. रायबोसोम काय आहे, रायबोज काय आहे, प्लाझ्मिड काय आहे, ऍसिड सॉल्युबल आहे, ऍसिड इनसॉल्युबल आहे, ॲडेनोसिन काय आहे,
केमिकल एनालिसिस पाहिजे. तर आता आपण नेक्स्ट पॉईंट पाहूया, इनऑर्गॅनिक एनालिसिस. कोणतं एनालिसिस? इनऑर्गॅनिक एनालिसिस. इनऑर्गॅनिक एनालिसिस छोटासा टॉपिक आहे, 2 मिनिटाचा. इनऑर्गॅनिक एनालिसिस मध्ये आपण काय केलं, एक लिफ्ट घेतलं. सिंपल साठी आपण काय केलं, एक लिफ्ट घेतलं. ठीक आहे, लिफ्ट घेतलं. आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस आपण झाडाचं लीफ तोडतो तर आपण काय म्हणतो, फ्रेश वेट म्हणतो. काय म्हणतो, फ्रेश वेट. फ्रेश वेट का म्हणतो हे? ड्राय वेट का म्हणत नाही? कारण की त्याच्यामध्ये वॉटर प्रेझेंट आहे नाही, नंतर ऑर्गॅनिक एलिमेंट प्रेझेंट आहे आणि इनऑर्गॅनिक एलिमेंट त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. नंतर आपल्याला काय केलं, हायड्रोलायसिस केलं. म्हणजे त्याचं काय केलं, पाणी बाहेर काढलं. त्यातून पाणी बाहेर काढल्यानंतर ही लीफ हिरवं राहील काय नाही, हे लीफ कसं होईल, ड्राय होईल. मग याच्यामध्ये काय आहे, ड्राय वेट. ही जी काही ड्राय वेट लीफ आहे त्याच्यामध्ये काय होईल, फक्त आणि फक्त ऑर्गॅनिक कंपाऊंड प्लस इनऑर्गॅनिक कंपाऊंड होतील. ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड होतील. वॉटरमध्ये हायड्रोलायसिस. त्यानंतर आपण काय केलं, कंबशन केलं. हे ड्राय लीफ होतं त्याला आपण कंबशन केलं आणि मग आपल्याला शेवटी काय मिळाले, फक्त आणि फक्त ऍसिड उरली. आणि ऍसिड मध्ये बटक इनऑर्गॅनिक कंपाऊंड. म्हणजे जी ऍश आहे त्याच्यामध्ये काय येते, इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. तर ऑर्गॅनिकचं काय झालं, आपल्याला माहिती कोणतीही गोष्ट ऑर्गॅनिक कंपाऊंड असेल आपण त्याला काय केलं, कंबशन केलं तर काय भेटतं आपल्याला, वॉटर आणि CO2. ज्यावेळेस तुम्ही ड्राय मिक्स कंबशन केलं त्यावेळेस तुम्हाला काय भेटतं, वॉटर आणि CO2 तुम्हाला भेटतं. ठीक आहे, इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर. एक लास्ट पॉइंट राहिला आहे म्हणजे मेटाबॉलिक रिव्ह्यू. मेटाबॉलिट. मेटाबॉलिट म्हणजे काय, मेटाबॉलिट कंपाऊंड पार्ट ऑफ द सेल. कंपाऊंड पार्ट ऑफ द सेल that take part in chemical reaction. That take part in chemical reaction is called metabolic. Metabolic म्हणजे काय, कंपाऊंड पार्ट ऑफ द सेल. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं की असा सेलचा एक भाग, असे सेलचे कंपाऊंड जे रिएक्शन मध्ये भाग घेतात म्हणजे मेटाबॉलिझम मध्ये भाग घेतात तर आपण काय म्हणतो, मेटाबॉलाइट म्हणतो. तो मेटाबॉलाइट किती प्रकारचे आहेत, 2 प्रकारचे. किती प्रकारचे, 2. एक प्रायमरी मेटाबॉलाइट आणि एक सेकंडरी मेटाबॉलाइट. प्रायमरी मेटाबॉलाइट आणि सेकंडरी मेटाबॉलाइट. प्रायमरी मेटाबॉलाइट आणि सेकंडरी मेटाबॉलाइट. प्रायमरी मेटाबॉलाइट जर म्हणलो ते मेटाबॉलाइट जे काय करतात, मेटाबॉलिझम मध्ये भाग घेतात. मग ते कसे, इसेन्शियल आहेत. कसे आहेत, इसेन्शियल. आणि त्यांचं फंक्शन कसे, डिफरंट फंक्शनिंग डिफरंट सेल. दे हॅव डिफरंट फंक्शन इन डिफरंट सेल. वेगवेगळ्या सेल मध्ये त्यांचे फंक्शन कसे वेगळे आहे. एक्झाम्पल जर आपण पकडलं तर आपण घेऊ शकतो स्टार्च आणि ग्लुकोज. सेकंडरी मेटाबॉलिझम ते मेटाबॉलाइट्स की जे मेटाबॉलिझम मध्ये भाग घेत नाही किंवा मेटाबॉलिझम मध्ये काही रिएक्शनच्या पार्ट मध्ये भाग घेत नाही त्याला आपण काय म्हणतो, सेकंडरी मेटाबॉलिझम. म्हणजे असे मेटाबॉलाइट्स जे रिएक्शन मध्ये भाग घेतात म्हणजे मेटाबॉलिझम मध्ये भाग घेत नाही पण इसेन्शियल आहे ना, प्लांट्स मध्ये कसे इसेन्शियल आहे. त्यांचा आपल्याला काय इम्पॉर्टन्स आहे, इकॉनॉमिक ॲज वेल ॲज इकोलॉजिकल इम्पॉर्टन्स. त्यांचा इकॉनॉमिक आणि इकोलॉजिकल इम्पॉर्टन्स आपल्याला फार आपल्याला आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण एक छोटासा चार्ट बनवणार आहोत सेकंडरी मेटाबॉलाइटचा आणि त्यावरती क्वेश्चन कसे विचारतात ते आपल्याला बघू. आपल्या इनसाइड मध्ये दिलेलं आहे फर्स्ट दिलेलं पिगमेंट. पिगमेंट सांग नथिंग बट सेकंडरी मेटाबॉलाइट. कोणते तरी अँथोसायनिन, and carotenoids. त्यानंतर अल्कलॉइड्स. त्याच्यामध्ये काय मॉर्फिन आणि कोडीन.
अल्कोहोलाइड. त्यानंतर टर्पिनॉइड्स. हे कोणते? मोनोटर्पिन्स आणि डायटर्पिन्स. मोनोटर्पिन्स आणि डायटर्पिन्स. त्यानंतर टॉक्सिन मध्ये कोणते? ॲव्हरिन आणि लिसिन. त्यानंतर लिसिटिन. त्यामध्ये काही मोनाका व्हॅलिन ये. त्यानंतर काय? पॉलिमरिक सबस्टन्सेस. पॉलिमरिक सबस्टन्सेस मध्ये काय? रबर आणि गम. अजून काय बोलले का? ड्रग्स कोणते? ब्लास्टिन आणि कुकुरबिन. ठीक आहे. दिस आर ऑल आर नथिंग बट द सेकंडरी मेटाबॉलाइट्स. कोणते आहेत? सेकंडरी मेटाबॉलाइट्स. हा चार्ट व्यवस्थित लक्षात ठेवायचा. याच्यावरती प्रश्न द्यायचे. तर लास्टला आपण 2 मिनिटं फक्त बघूया आपण काय काय शिकलो आणि काय काय पाहिलं. आपण सगळ्यात सुरुवातीला पाहिलं बायोमॉलिक्युल्स म्हणजे काय? बायोमॉलिक्युल्स म्हणजे काय?